तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मात्र वेगळंच चित्र दिसून येत आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार। काही वेळामध्ये भाजपच्या प्रवेश यार एक मिनिट इलेर तर थेट नाशिक मधली ही दृश्य आपण अरे किरणचा किरण खाली खाली होय प्रदेश पातळीवरची चर्चा झालेली आहे। अरे मला हे भूम येतात नंतरच हा पक्ष प्रवेश होतोय। जरी याला काही विरोध होत असला तरी तो बट नॅचरल आहे तो। त्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच मार्ग काढतील आणि सर्व सुकर होईल अशी आम्हाला आशा आहे। तुम्ही महापौर राहिलेला आहात, तुम्हाला पक्ष प्रवेश करण्याची आवश्यकता का भासते? महापौर जरी मी राहिलेलो असतो तरी देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचे सरकार आहे आणि नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा येत आहे त्याचप्रमाणे नाशिक शहराचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यांना मार्ग काढण्याकरता किंवा त्या मूळ प्रवाहामध्ये सामील होण्याकरता शहरवासियांच्या दृष्टीने निश्चितच हा योग्य असा निर्णय आहे असं आम्हाला वाटतं। ओके, आपण बघतोय हे माझी फक्त मागे जा आहे की नाशिकमध्ये या संदर्भात आपण थेट बोलूयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, नाशिकचे दोन माजी महापौर भाजपला गळायला लागलेले आहेत, पण त्यामध्ये भाजपमध्येच नाराजी दिसून येते। तर नाशिकमध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये होत आहे, ज्यामध्ये माजी महापौर विनायक पांडे, त्याचबरोबर यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। मात्र जसं प्रियंका आपण सांगितलं की यामुळे सगळी नाराजी आहे। तर नाशिकमधील भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी या सगळ्या प्रवेशावरून नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपला या पक्ष प्रवेशाला विरोध आहे अशा प्रकारचा उघड विरोध जो आहे तो देवयानी फरांदे यांनी केलेला आहे। याचं कारण हेच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना प्रवेश दिला जात आहे। मात्र हे पक्ष प्रवेश देत असताना निष्ठावान कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष भाजपसाठी संघर्ष करताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळणार नाहीये। याचं कारण जे इतर पक्षातून लोक घेतली जात आहेत त्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे आणि निश्चितपणे या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोष पसरलेला आहे, असंतोषाचं वातावरण आहे आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो नाशिकमध्ये वाढलेला आहे। काही वेळापूर्वी या सगळ्या भाजप कार्यालयाबाहेर प्रचंड घोषणाबाजी जी आहे ती पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांकडून दिली जाते। त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षातून येणारे पदाधिकारी जे आहेत त्यांचे देखील कार्यकर्ते आता या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी देखील नाशिक भाजप कार्यालयाबाहेर बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्यामुळे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा या सगळ्या प्रक्रियेला विरोध आहे आणि विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। त्यामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन विरुद्ध देवयानी फरांदे असा संघर्ष या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। हा पक्षप्रवेश होऊ नये म्हणून आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बाहेर रिंगण केलेलं आहे, आम्ही यांना आतमध्ये जाऊ देणार नाही, घुसू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या कार्यालयाबाहेरच्या गोंधळामुळे आता हे जे पक्षप्रवेश करण्यासाठी येणारे कार्यकर्ते नेते आहेत यांच्याबाबत आता काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्वाचं आहे। मात्र आज या सगळ्यामुळे नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रचंड राडा, प्रचंड गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय। संघर्ष होण्याची शक्यता या सगळ्याच्या निमित्ताने निर्माण झाली। त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन असतील आणि पक्षश्रेष्ठी असतील त्या सगळ्यावरती कसा समन्वय साधतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। लक्ष्मण, आणखी एक महत्वाचं म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष एखादा पक्ष वाढवण्यासाठी मेहनत केलेली असते, तो वेळ दिलेला असतो आणि त्यांना डावलून, त्यांचा विरोध डावलून यांना पक्षप्रवेश हा करण्यात येईल का तिथे? प्रियंका, जसं आपण सांगतोय की ही वस्तुस्थिती आहे की गेली अनेक वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी संघर्ष केला, ज्या लोकांच्या विरोधामध्ये संघर्ष केला, ज्या लोकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या अंगावर जाणे, हत्या करणे, पक्षासाठी गुन्हे दाखल करून घेणे, त्यांच्या विरोधामध्ये आपण संघर्ष केलाय त्यांनाच त्यांच्या डोळ्यासमोर पक्षामध्ये फेडे टाकले जात आहेत आणि त्यामुळे निश्चित या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे आणि ती नाराजी त्यांच्याकडनं अशा पद्धतीने उघड होणं हे देखील स्वाभाविक आहे। मात्र ज्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठींकडून पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावललं जात आहे त्यामुळे निश्चितपणे नाराजीचा सूर आहे आणि ही नाराजी आता रस्त्यावरती पाहायला मिळते, संघर्षाच्या रूप पाहायला मिळते। त्यामुळे आता हे पक्षप्रवेशासाठी आलेले कार्यकर्ते यांना भाजपच्या कार्यालयामध्ये घुसू दिलं जातं का, त्यांना आतमध्ये
प्रवेश याला करू दिला जातो का? पक्षनिष्ठ कार्यकर्ते जे आहेत याला कुठपर्यंत विरोध करतात हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. प्रियंका, अगदी बरोबर आहे लक्ष्मण. विरोधी पक्षातले काही ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचा जो काही विरोध आहे तो भाजप डावलेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेस नेते त्याचबरोबर माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशावरून नाशिकमध्ये महाभारत सुरू झालेला आहे. त्याची काही दृश्य आपण बघितलेली होती आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे. जर निवडणूक प्रमुख म्हणून जर जबाबदारी देवयानी फरांदे यांच्याकडे दिलेली होती तर मग त्यांना विश्वासात न घेता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी या सगळ्यांचा पक्षप्रवेशाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न इथे भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. नाशिकची ही दृश्य आपण बघतोय. नाशिकमध्ये भाजपचे स्थानिक कार्यकर्ते हे विरोध करतायत, आंदोलन करतायत. तिथे ते उभे आहेत. त्यांचा रोष दिसून येतोय कारण की माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते या दोघांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये आज पार पडतोय अशी मोठी माहिती समोर आली. आणि त्यानंतर स्थानिक भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष याच लोकांच्या विरोधात लढा दिला, याच लोकांच्या विरोधात संघर्ष केला, त्याच लोकांना आता भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय. या सगळ्यांमुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी दिसून येते. भाजपचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येते आणि फक्त कार्यकर्तेच नाही तर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या पक्षप्रवेशाला उघडपणे विरोध केलेला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी त्यांची नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुळात निवडणूक प्रमुख अशी जबाबदारी आमदार देवयानी फरांदे यांना देण्यात आलेली होती, तरीही त्यांना विचारात न घेता इथले पक्षप्रवेश हे पार पडतायत. त्यामुळेच त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्ष ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलं त्यांचा विरोध डावलून आता भाजप या सगळ्यांना पक्षप्रवेश देईल का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. काही दृश्य आपण बघतोय. नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीने विरोध करतायत या पक्षप्रवेशाला ते दिसून येतंय. माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक जे राहिलेले आहेत शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश माजी महापौर विनायक पांडे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे. भाऊ, आज आपला भाजपमध्ये प्रवेश होतोय, मात्र हा प्रवेश होत असताना काही स्थानिकचे आमदार आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे आणि या कार्यालयाच्या बाहेर देखील ते आता गोंधळ त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते निर्माण करतात. आम्ही आत्ता आलेलो आहे, या गोष्टीची काही कल्पना नाही आहे आणि तो जरी वाद असेल तो अंतर्गत विषय त्यांचा. आम्ही वरिष्ठांची चर्चा करून या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलो. तुमचा संवाद कोणाशी झाला होता? पक्षश्रेष्ठींची कोणाशी? गिरीश भाऊ आणि बाकीच्या इथल्या नेत्यांशी. तुमच्याच प्रवेशाला विरोध नेमका का केला, काय कारण असेल माहीत नाही. आता इच्छुक असेल करत असेल काय. आपल्याजवळ शाहू महाराज देखील आहे. महाराज, आपण खरं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, आज भाजपत जात आहे, मात्र तुमच्या पक्षप्रवेशाला ऐकूनच या सगळ्या विरोध केला जातो. होत असेल. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलवलं, आम्हाला पालकमंत्र्यांनी बोलवलं, पदाधिकाऱ्यांनी सगळ्या अध्यक्षांपासून सगळ्यांशी चर्चा करून आणि मग आम्ही प्रवेश करतोय. सन्मानपूर्वक प्रवेश होणं अपेक्षित आहे, मात्र असा गोंधळ घातला जातो. नाही, गेली अनेक वर्ष आता मी काँग्रेसचं काम करतो. गेल्या 2-3 पिढ्यांपासून काँग्रेस सगळी धुरा जुन्या नाशकातली मी उचलून ती पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे मग स्थानिक पदाधिकाऱ्यांचं किंवा याचं काही मतभेद असतील तर ते असू शकतात. परंतु तुम्हाला विरोध का केला जातो? काय जे लोक, मी गेली अनेक वर्ष, आमचा जो परिसर आहे पारंपरिक परिसर आहे, त्या परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा मी गेली अनेक वर्ष तिथं समर्थपणे पेलत आहे आणि त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी मोठे मतभेद हे होत असतात आणि ते पदाधिकाऱ्यांनी सगळं सांगितल्यामुळे आम्ही प्रवेश करतोय. तुम्हाला शब्द कोणी दिला होता प्रवेश? सगळ्यांनी, सर्व पदाधिकारी, कोण? अध्यक्षांपासून पालकमंत्र्यांपासून जे पक्षप्रमुख आहेत
ज्यांना बा आता ह्या निवडणुकीसाठी मुख्य नेमलं आहे आमदार आमचे राहुल भाऊ सगळ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतरच आम्ही प्रवेश करतोय. तुमच्या पक्षप्रवेशाची चर्चा कोणाशी झाली होती, कोणाशी बोलणं करून आम्ही एकत्रितच सगळी चर्चा केली. चर्चा केलेली होती सगळ्यांनी आणि एकत्रित पक्षांनी चर्चा ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी अंतिम शब्द दिल्यानंतरच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. ते तुमच्याकडे आले की तुम्ही त्यांच्याकडे गेले होते? दोन्ही मध्यभागी भेटलो. हा चर्चा आपल्यासोबत यतीन वाघ होते, हे खरं तर माजी महापौर आहे. मात्र पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नेमकं रोखलंय. का नेमकं अडवण्यात आलंय, काय कारण? हे पक्षप्रवेशासाठी जाता का रोखलंय, काय कारण आहे का? थांबा कारण आहे ना, त्यांना पण माहिती आहे. काय कारण आहे, काय कारण आहे? पोलीस काय सांगताय नेमकं? का आता कसं आहे का मी काँग्रेसचं गेली अनेक वर्ष काम करतोय, हे शिवसेनेचं अनेक वर्ष काम करत आहे. तर गेली अनेक वर्ष निवडणुका असतील किंवा कामाचं हे असेल त्याच्यामध्ये पक्षीय किंवा हे विरोध असतो. तर ते आम्हाला पदाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे का ते आम्ही बघू, तो तुमचा हे नाही, अंतर्गत आमचा प्रश्न आहे तो आम्ही सोडू. मात्र तुम्हाला भाजपच्या दारावर पोलिसांनी रोखून धरलंय ना? नाही आम्हाला तसं रोखलेलं नाही. मग ते सांगता ना अडवायला लावलंय म्हणून. नाही आम्ही काय म्हणजे तसं नाही कायदेशीर किंवा काही नाही. कोणी आम्हाला बोलवलं नाही, तसं नाही आहे. का जाऊ देत नाही पुढे? ती गर्दी जास्त झाली आहे, थोडंसं क्लॅश होऊ नये म्हणून आम्ही काय क्लॅश होण्याची शक्यता? सिक्युरिटी म्हणून ठीक आहे. आम्ही तिकडे DCP मॅडम आहेत, ते निर्णय घेतील. त्यांनी सांगितलं की थोडा वेळानं थांबवा यांना. ते म्हणतात क्लॅश होण्याची शक्यता. काय क्लॅश होत? नाही काही होणार काही नाही, होणार नाही. काही क्लॅश होणार नाही. सर्व नाशिककर समजदार आहे. असे कोणत्याही प्रकारची भूमिका कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता करणार नाही. ते असते आणि त्याच्यामुळे काही असं खूप मोठं वैर निर्माण होईल किंवा काय. सगळी गावातलीच लोक आहेत, विविध पक्षात जरी असली तर ती एकमेकांशी नाळ जोडलेली आहे. आज जरी आम्ही असलो म्हणजे आज सुपात असलो तर उद्या जात्यात आहे, ते उद्या जात्यात असले तर सुपात आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचं आहे. नवे जुने वाद मिटेल का? 100% मिटेल. आपण बघतोय अशा पद्धतीनं जे आहे या सगळ्या नव्यानं पक्षांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या या सगळ्या पक्षप्रवेशातल्या पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी रोखून धरलेला आहे. हा बंदोबस्त जो आहे तो देखील पोलिसांचा आपण बघतोय. हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्याबरोबर होते, त्यांनाही आपण विचारण्याचा प्रयत्न केला नेमकं का रोखण्यात आलेला आहे. आपण इकडे पोलिसांचा हा बंदोबस्त हे आपण खरं तर ज्यांना प्रवेश दिला जातो त्यांना अशा पद्धतीनं पायघड्या टाकल्या जातात. मात्र इथं पोलिसांनी अशी साखळी जी आहे ती केलेली आहे. समोर माझ्या मागच्या बाजूला जे दृश्यांमध्ये दिसतंय ते वसंत स्मृती हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे आणि वसंत स्मृतीच्या प्रवेशद्वारावरती प्रवेश करणाऱ्यांना अशा पद्धतीनं रोखून धरण्यात आलेलं आहे. पोलिसांनी अशा पद्धतीनं साखळी तयार केलेली आहे आणि पक्षामध्ये दोनही कार्यकर्ते आमने सामने येणार नाही, अर्थात जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हे आमने सामने येणार नाही यासाठी अशा पद्धतीनं हे पोलीस जे आहेत ते आतमध्ये उभे आहे. त्या बाजूला समोरच्या बाजूला हे जे दृश्यांमध्ये दिसत आहे हे नव्यानं पक्षामध्ये प्रवेश करू पाहणारे कार्यकर्ते आहेत, ज्यामध्ये विनायक पांडे आहे, शाहू खैरे आहेत, त्याचबरोबर यतीन वाघ आहेत आणि त्यांचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी आलेले आहे. मात्र त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या प्रवेशाला मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांचा जो आहे तो विरोध आहे आणि त्यामुळे आपण ही सगळी दृश्य बघतोय. पोलिसांनी अशा पद्धतीनं एक साखळी जी आहे ती या परिसरामध्ये तयार केलेली आहे आणि आतमध्ये कोणाला जाऊ देत नाहीये आणि आतमध्ये आपण पुन्हा जाणार आहोत. आपल्या या सगळी ही दृश्य दाखवतोय. DCP मॅडम या ठिकाणी आलेला आहे, पोलीस अधिकारी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि एका बाजूला आपण यांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या, दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि इकडे जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय विरोध करताय तुम्ही? काय विरोध करताय? काय चाललंय या नाशिकमध्ये? जे निष्ठावंत आहे, जे दहा वर्ष 20 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी त्यांनी शरीर झिजवलं, रक्त आटवलं, अशांना तुम्ही बाजूला ठेवता. जो आमचा एक कार्यकर्ता, हिंदू कार्यकर्ता 10 वर्षापासून नाशिक शहरात हिंदुत्वात काम करतो, सागर देशमुख, तुम्ही याला डावलता. परवीन जाधव, तुम्ही यांना डावलता आणि सकल हिंदू समाजाची मोड बांधणारे सागर देशमुख, तुम्ही यांना तिकीट नाकारता. आज त्यांचा बायोडाटा एवढा आहे की एका आमदाराच्या कामाला लाज होईल आणि आज तुम्ही उपऱ्यांना प्रवेश देता. हा कोणता न्याय आहे? भारतीय जनता पार्टीच्या रवींद्र चव्हाणांना प्रश्न विचारू शकतोय मी. भारतीय जनता पार्टी प्रबोधन मंचासाठी प्रत्येक वेळी आमदारांच्यासाठी काम करत आलेलो आहे आणि काम करताना
निवडणूक मतदान झाल्यावर 4थ्या तासाला फोन करून सांगणार आहे की तुम्ही 17,000 निवडून आलेला आहे, असा सकल हिंदू समाजाचा याच्यात विरोध आहे. तुमची भूमिका काय आहे? तुमच्याच प्रभागामधले हे सगळे प्रवेश आहे आज आणि तुम्ही विरोध करताय. मी तुम्हाला सांगतो, आत्ताची परिस्थिती तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण जनता जनार्दन बघते. काही लाचार लोक कटोरा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दरवाजावर समोर उभे आणि त्या कटोऱ्याच्या समोर हा पैलवान त्यांच्या समोर उभा आहे कार्यकर्ता, तर त्यांना येऊ देणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे गिरीश भाऊ महाजन, आमदार देवेनीताई फरांदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि यांना ही कटोरा घेण्याची वेळ आली. आता हे निवडणुकीतून बाहेर झालेले असा आमचा पूर्ण विश्वास आहे. यांना जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटताय त्यांना आता पायघड्या घातल्या जात आहे, प्रवेश दिला जातोय. हे बघा, पायघड्या वगैरे घातलेलं नाही, तुमच्या लक्षात नाही येते. ते दरवाजा वाजवताय, ते सांगताय दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, पण दरवाजाच्या समोर हा कार्यकर्ता उभा आहे, त्यामुळे त्यांचा दरवाजा उघडणार नाही. त्यांना खाली हात परत जावं लागेल आणि पुन्हा त्या काँग्रेस कमिटीच्या समोर कटोरा घेऊन अरे मला द्या, मला द्या. त्यांना ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ते हे चक्रव्यूह तुम्ही तयार केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी हे जे काही चक्रव्यूह तयार केलं हे भेदणार का ते? अजिबात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्याला 500 काय आणि 1000 काय, तो पोळून आलेला आणि तापलेला कार्यकर्ता आहे. अहो भेदणार कसं? भारतीय जनता पार्टी ही नसानसात आहे आणि एवढे पण विरोधी असेल त्यांना आम्ही या उंबरठ्यावर पुढे जाऊ देणार नाही. जाऊ देणार, विरोध करणार, 100% विरोध करणार. कारण की 18 वर्ष 20 वर्ष आम्ही ज्या पक्षासाठी काम करतोय आणि ज्यांच्या विरोधात काम करतोय, आज ते हिंदूंच्या विरोधात उभे राहून हिंदुत्ववादी पोलीस बंदोबस्त बोलवलाय ना. राहू द्या ना. आम्ही पोलीस बंदोबस्त काम करताय, आम्ही आमचं काम करू. पोलिसांचं काम करताय, आम्ही आमचं काम करू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तेवढा सक्षम आहे. तुमचाच पक्ष बंदोबस्त लावतोय अशा पद्धतीने. हे दिशाभूल आहे, ही जनतेची दिशाभूल आहे. ही दिशाभूल आहे. ही दिशाभूल जनतेची दिशाभूल आहे. ही दिशाभूल करतायत, लोकांना फसवतायत, लोकांना अत्यंत. काय काय पक्षात कुठल्या पदावर होते, काय तुमच्या अडचणी नेमक्या? मी पक्षात नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी पक्षात काय केलं पक्षासाठी, असं काय केलं की तुम्हाला एवढा त्रास होतोय? पक्षासाठी काय नाही केलं हे विचारा. तेच विचारतोय. पक्षासाठी काय नाही केलं सांगा ना. लोकांनी हे आमच्या घरावर जे आत्ता इथे कटोरे घेऊन उभे आहेत ना, त्यांनी आमच्या घरावर दगड फेकलेत. काय आणि आत्तापर्यंत ज्या आम्ही हे वसंत स्मृती हे आमच्या कार्यकर्त्यांचं मंदिर आहे आणि या कार्यकर्त्यांवर, या मंदिरावर आमच्या दगडेचा हल्ला केलेला आहे आणि आज ते आमच्या दरवाजावर पुन्हा त्याच मंदिरात येण्यासाठी प्रयत्न करताय. याच्यापेक्षा लाचारी त्यांच्या जीवनातली कुठली नसेल. ही त्यांना आमच्या समोर भविष्यात कधी आले तर डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, अशी त्यांची लाचारी झालेली. प्रवेश झाला तर काय भूमिका राहील? आमच्या नेत्या आदरणीय देवेनीताई फरांदे या योग्य निर्णय घेतील अशी आमची आशा आहे. आपण बघतोय अशा पद्धतीनं नाशिकच्या वसंत स्मृती हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर असा प्रचंड गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी जमलेले आहे. समोरच्या बाजूला जे नव्यानं प्रवेश करून पाहणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबवलेले आहे. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर वाढवण्यात आलेला आहे. वसंत स्मृती हे नाशिकचं भारतीय जनता पक्षाचं ND पटेल रोड परिसरातलं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचा तणाव, संघर्ष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुकाचा जसा बिगुल वाजलाय तेव्हापासून हा सगळा संघर्ष जो आहे तो पेटलेला होता. मात्र अचानकपणे वेगवेगळ्या पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केले जात आहे आणि या सगळ्या पक्षप्रवेशामुळे आता हा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय. आपण काही वेळापूर्वी या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहेत भाजपचे कार्यकर्ते होते ते आता या गेटवर, प्रवेशद्वारावरती उभे आहेत आणि आतमध्ये आम्ही या लोकांना जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत आहे. ज्या लोकांना जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे ते लोक समोरच्या बाजूला उभे, अर्थात विनायक पांडे असतील, शाहू खैरे असतील, त्याचबरोबर यतीन वाघ असतील, हे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांना इकडे रोखून ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने येणार नाही, क्लॅश होणार नाही अशा प्रकारची भूमिका पोलिसांची आहे आणि म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीचं एक रिंगण जे आहे ते या परिसरामध्ये केलेलं आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर आज नाशिकमध्ये जे भाजपचे पक्षप्रवेश होत आहे या पक्षप्रवेशावरून प्रचंड राहाडा, प्रचंड गोंधळ, प्रचंड तणाव जो आहे तो नाशिकमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच लक्ष्मण, एकीकडे आपण बघतोय घराणेशाहीमुळे आलेले
जे काही उमेदवारांना तिकीट देण्यात आले आणि दुसरीकडे आपण बघतोय दुसऱ्या पक्षातून इन्कमिंग केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येत आहे. मुळात कार्यकर्त्याला किंमत आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. लक्ष्मण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.